नमस्कार, यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। किल्ले मच्छिंद्रगड येथे श्री स्वामी समर्थ व्यसनमुक्ती केंद्राचे उद्घाटन। वाळवा तालुक्यातील किल्ले मच्छिंद्रगड शिवनगर येथे आदि नारी शक्ती फाउंडेशन अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या श्री स्वामी समर्थ व्यसनमुक्ती केंद्राचे उद्घाटन आज उत्साहात पार पडले। या उद्घाटन सोहळ्याला सरपंच वैशाली साळुंके, वाळवा पंचायत समिती सदस्य स्वाती मदने, आदि नारी शक्ती फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा अस्मिताताई जाधव, व्यवस्थापकीय संचालक सागर पवार, टायगर ग्रुप वाळवा तालुका अध्यक्ष, युवा ग्रामीण पत्रकार संघ सातारा येथील शरद निकम तसेच फाउंडेशनचे पदाधिकारी व संतोष भोसकर, अशोक यादव, आयुर्वेदिक सल्लागार आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। व्यसनमुक्त समाज घडवण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेले हे केंद्र परिसरातील युवकांसाठी मार्गदर्शक ठरणार असून व्यसनाधीन व्यक्तींना नवजीवन देण्याचे कार्य येथे केले जाणार आहे। उपस्थित मान्यवरांनी या उपक्रमाचे कौतुक करत समाज उपयोगी कार्यासाठी संस्थेला शुभेच्छा दिल्या। कार्यक्रमाचे आयोजन आदि नारी शक्ती फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले होते। आयुर्वेदिक औषध आहे, त्या औषधांनी कोणालाही त्रास होणार नाहीये आणि सगळ्याच गोष्ट आता आलेला मला जो प्रश्न विचारला की 100% दारू सुटते, तर 100% सांगते दारू सुटते। आणि ज्यावेळेस औषध आता आपण काय बोललो की जो ड्रिंक्स घेतो त्याला बोलवले जाते आणि जर नाही आला तर त्याच्याबरोबर कोण असेल त्यांच्याजवळ कोण औषध देतं। आयुर्वेदिक पावडर आहेत, त्याच्या 5 पुड्या असतात, कशा पद्धतीने द्यायचं ते आल्यानंतर सगळं सांगतो। आणि माझं नाव सागर पवार, प्युअर विटा न्यूट्रलाइट प्रायव्हेट लिमिटेडचा CMD आहे आणि CMD म्हणून गेले 2-2.5 वर्ष झाले मी काम करतोय। आयुर्वेदामध्ये बघितलं तर गेले 11 वर्षापासून मी कार्यरत आहे आणि 11 वर्षामध्ये खूप चांगले रिझल्ट आम्ही घेतलेले आहेत। पण 11 वर्षाच्या अनुभवातून 2 वर्षापूर्वी आम्ही स्वतःचा डिसिजन घेतला आणि प्युअर विटा न्यूट्रलाइट या नावाची कंपनी आपण स्थापन केली। त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा मी आभार मानेन आदि नारी शक्ती फाउंडेशनचं की त्यांनी एक चांगला विषय घेऊन, कारण आज प्रत्येक कुटुंबामध्ये ना कोणी ना कोणी व्यसनी आहे आणि त्याच्यामुळे काय झाले चांगली कुटुंब आता बरबाद होत आहे। मग त्या घरातल्या लेडीजचं, आई असेल, बहीण असेल, बायको असेल, मुलगी असेल, मुलं असतील, त्यांचे जे काही हाल होतात त्यातून त्यांना बाहेर काढण्यासाठी आदि नारी शक्ती फाउंडेशनने एक चांगला निर्णय घेतला आणि हे जे ऑफिस आहे चालू केलं, यातून त्यांनी व्यसनमुक्ती याच्यावरती काम चालू केलं। आमची यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका।